आई अगं अशी बाहेर का उभी आहेस? ये ना आत ये. काय चाललंय? काही नाही चाललंय. अगं काय कशा? उद्या लग्नात काही विघ्न येऊ नये ना म्हणून मी उपवास केला होता. देवीला पण जाऊन आले, त्याचा अंगार आहे हा. तुला सांगितलंय डॉक्टरांनी उपवास वगैरे करत जाऊ नकोस आई, तब्येतीसाठी बरोबर नाहीये ते. तुझ्यासाठी मी काहीही करू शकते आशू. गेले कित्येक दिवस मी तुला खूप वाईट अवस्थेत बघते, पण आता नाही. आता इथून पुढे तू फक्त सुखात असलं पाहिजेस. तुझा सुखी संसार खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. एकदा उद्याचा दिवस पार पडला ना की मग मी मोकळी. मग तू आणि नेहा सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या हातात सोपवणार. काही काळजी नको करूस, छान मस्त पार पडेल सगळं. मी आहे ना. तुझ्याच आनंदासाठी सगळं चाललंय रे बाबा. खरंय. तू इथे काय करते? थांब थांब. अगं तू इथे कशाला आली आहेस? बघितलं तर सोड. शिवाला सगळं खरं कळलंय आणि चंदनलाही. कसं काय? मी माझ्या मूर्खपणामुळे चंदननी मला गॅरेजवर बोलवून घेतलं होतं. खूप किती मूर्ख आहेस तू. तू तू तोंड का उघडलंस? पावळट. आता काय करायचंय आता? मला नाही माहिती, मला काहीच कळत नाहीये. हे बघ, मी तुला सगळं सांगितलंय. आता फक्त हे सगळं आशूला कळणार नाही याची जबाबदारी तू घे प्लीज. बरं ठीक आहे, झाला ना तुझा मूर्खपणा करून. जा आता, कोणी बघायच्या आत. मी बघते पुढचं. जा. फक्त उद्याचा एक दिवस आशूवर लक्ष ठेवायला हवं. एकदा का लग्न झालं की मग ही शिवा काहीही करू शकणार नाही.
काय नाही, पूजा एन्जॉय करतो. काय चाललंय यार, म्हणजे हे व्हायला नको होतं. आपल्या हातात आहे का आता काही? हा काय लग्न केल्याशिवाय ऐकणार नाही. मला ना शिवाची खूप काळजी वाटते. मलाही वाटते. तिच्याशी बोललो काल, तिचं काहीतरी वेगळंच आहे. आशूचं प्रेम असलं तर तो परत येणार, आपण काही करायचं ना, आपण चांगलं वागायचं. तिला हे दाखवलं पाहिजे आता. अहो चला ना, या. संपदा, आले. नमस्कार करा. आता तुम्ही जाऊन कपडे बदलून या. पुढच्या विधींची तयारी करतो. चालेल. अशोक, हा खाल्लंयस ना? हो, खाऊन घेतलं. हा, जा आता लवकर तयार होऊन ये. आशू थांब, सुहास जा आशूच्या सोबत जा. ताई अगं कशाला, मी जातो ना. अरे खोलीपर्यंत तरी राहू दे सोबत, जा जा. बरं चला. अरे चल ना, मी जिजू ऐक ना. अरे, तू कशाला येतोस? मी जाऊन येतो ना. अरे आलोच ना मदतीला. अरे तू काय मदत, काय कपडे बदलायला मदत करणार आहेस मला? नाही नाही तसं मग तुझा आम्ही आलोच. नक्की. हो हो हा. नक्की. ये ग रंजिता, ये. या. चंदन, चंदन, शिवा कुठे? शिवा कुठे? अरे माहित नाही, ती गॅरेजवर नाही आली सकाळ. माहित नाही तुला? बाई हे बघ, आशूचं लग्न सुरू झालंय. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे भाई. मी आपल्या पोरांना जाऊन सांगतो. काय ना, आशूचं लग्न झालं ना तर शिवाची अवस्था लय डेंजर होणार आहे. तू इथेच थांब, मी पटकन जाऊन येतो. हा, आलोच. नाही 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 नाही, शिवा बरोबर जे काही होतंय ते खूप चुकीचं आहे आणि हे तिला का नाही कळतंय? काहीतरी करायला लागणार आहे. विचार कर चंदन, विचार कर. या इथे तांदुळाच्या राशीवर सुपारी ठेवलेली आहे. त्याचं पूजन करायचं आहे आपण. हा, इथे काय बघत उभं राहिलाय? सासूची पुढची तयारी बाकी आहे. अगं पण आशू पाहिजे ना त्या तयारीसाठी. एवढी पूजा होते, मग मी बघतो. बरं ठीक आहे. ए बरं मला सांग, एकूण पाहुणे किती येणार? 500-100 पर्यंत ना? कारण मी त्यानुसार केटररला अंदाज दिलाय. हे बा, आईला तर ना असतील नसतील त्यांना सगळ्यांना बोलवायचं होतं, पण आशूचंच म्हणणं होतं ना, त्याला धूमधडाक्यात लग्न नाही करायचंय. मग घरातलेच नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी येतील. मी आलेच. हा, हो हो. गुरुजी हो. छान पूजा होऊ देत. हा, माझ्या भावाचं लग्न आहे. आशूच्या नव्या आयुष्याला सुरुवात होतीये आता. पण अगदी आरामात करू नका पूजा, आटपा पटापट. हे बघा, लग्न जरी छोटं असलं ना तरी देसाईंचं लग्न आहे. काळजी करू नका, मी मुहूर्त टळून देणार नाही. सगळ्या गोष्टी झाल्या ना ग? आणि एक लक्षात घे, सवाष्णी येतील ना, त्यांच्या सगळ्यांच्या ओट्या भरायच्या. आणि लग्न छोटेखानी असलं तरी सुद्धा व्यवस्थितच व्हायला पाहिजेत गोष्टी. हो ताई, सगळं. चला, आता माझ्या आशूचं लग्न होणार, घरात लक्ष्मी येणार. छान दिसतोय ना आशू? छान दिसतोय ताई. त्याच्या चेहऱ्यावरचं गेलेलं तेज आत्ता परत आलंय. त्याच्या मनासारखं होतंय ना आता. खरं तर तेच होणं गरजेचं होतं. नेहा त्याच्या आयुष्यात आनंद घेऊन ये आणि आपल्या घरातही. आणि आपण सगळ्यांनी हा नवीन बदल स्वीकारायला हवा आनंदाने.
गुरुजी हो. आता अजून काय राहिलंय? अहो अंतरपाट आणा, फळांचं ताट घेऊन या. हो आण. हा. उर्मिला जरा अंतरपाट आण ना. सुहास ऐक ना, आशू कुठे? कुठे म्हणजे तो तुझ्या खोलीत येतो. मी जरा खोलीत सोडलं तुम्हाला, मी माझी तयारी करून घेतो. का आला नाही का अजून? तो आला नाहीये अजून आणि तुला सांगितलं होतं ना त्याच्या सोबतच थांब म्हणून. अगं पण झालंय तरी काय? तुला कसं सांगू मी आता? किती? काय ग झाली की नाही तयारी सगळी? हो हो आई नेहा आणि सुजाता पण येतील ना आता. हो. आणि नवरदेव कुठे आहेत? तो तयार होतोय अजून. अजून झाली नाही तयारी त्याची? अरे देवा किती वेळ लावतो आशू पण. ए उर्मिला आशू तयार आहे का बघ ग. दिसलं का तुला? नाही ग दिसला नाही. आला नाही का अजून? नाही ना. बरं तू काळजी करू हे बघ नकोस. मुहूर्तावर व्हायला हवं सगळं, त्याला लवकर यायला सांग. हो तू काळजी करू नकोस. असेल का इथेच कुठेतरी. थांब मी संपदाला सांग. हा सांग लवकर सांग. संपदा काय रे बाबा. संपदा बाळा जा जाऊन दादा तयार झालाय का किती रे गोंधळ घालता तुम्ही. नवरदेव आहे तो तयार होतोय, त्याच्या बरोबर कोणी नको का? आणि कीर्ती तुला दिली होती ना जबाबदारी. अगं मी ते आवरत होते ना, आणि तो आवरत असेल ना रूम मध्ये. तू कशाला काळजी नको का करते? यायला? येईल करायला तो, हवं आई. ना. हो. सगळं अडकून बसतं मग. काय झालं कशा काय गडबड झाली? अहो भाऊ आशू रूम मध्ये आवरतोय, तो आला नाहीये म्हणून आई उगाचच पॅनिक झालीये. काळजी नको ना करूस. येईल तो. काय वेळ लागत असेल त्याला. हो येईल, पण त्याच्या बरोबर कोणी नको का? त्याला काही लागलं तर? अरे पण मग सुहास होता की नाही, म्हणजे मी होतो पण मग तो म्हणाला मी तयार होतो आणि मग माझी पण तयारी व्हायची होती. टंबो आलाय का इथे? अरे अगं तूच गेली होतीस ना बघायला त्याला. हो पण नाही येतो तिथे. नीट बघितलंस का? हो काकू सगळीकडे पाहिलं. बाथरूम, बेडरूम, बाल्कनी, ताईची रूम, माझी रूम, सगळीकडे कुठेच नाहीये तो. म्हणजे कुठेच नाहीये? अरे कुठेच नाहीये. असेल कुठेतरी. असा कुठे जाईल? कोणाला फोन करतेस? आशूला फोन करते पण फोन बंद येतोय. काय? तर हे काय नवीन? देवा कुठली परीक्षा बघतोयस रे? ताई ताई अगं तू घाबरू नकोस. असेल आशू इथेच आणि कुठेतरी. नसला तर? अगं कीर्ती मला असं वाटतंय आशूला कोणीतरी किडनॅप केलंय. कीर्ती काही बोलतोस का तू? नाही नाही किडनॅपच केलं असेल. किडनॅप केलं असेल. तू केलंस किडनॅप? कशाला उगाच असं एकदम टोकाचा बोलतेस तू? काका एक मिनिट. आशू अचानक गायब झाला, इथे कुठे दिसत नाहीये, त्याचा फोन बंद येतोय. याचा काय अर्थ आहे? हे बघा मला असं वाटतंय आशूला खरंच कोणीतरी गायब केलंय. तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. हा मग काय? मग असं किडनॅप केलं? उगाच आपलं काहीतरी बोलत बसायचं. शोधूया ना, असेल इथेच कुठेतरी. आपण नेहा आली आहे वाटतं. काय होऊन बसले? कुठे गेलाय आशू? नाही बघ काही काळजी करू नकोस. आपण परत प्रयत्न करूया ना त्याला फोन करायचा. आणि असेल इथेच बाहेर गेला असेल कुठेतरी. असा कसा बाहेर जाईल? कोणी बघितलं का त्याला बाहेर जाताना? कुणाचं लक्षच नाहीये त्याच्याकडे. सीता अगं सगळे आपापल्या कामात बिझी होते. नसेल कोणाचं लक्ष. पण मग फोन का बंद येतोय भाऊ? त्याला खरंच कोणीतरी गायब केलं असेल. कीर्ती उगाच कुठल्या तरी निर्णयावर जाऊ नकोस. का गेला असेल बाहेर कुठेतरी आशू आणि फोन बंद झाला असेल. काय हो? मी एक काम करतो, बाहेर जाऊन बघून येतो. हा लवकर. मांजा
तुला काही आयडिया आहे का कुठे? त्याला माहीतच असेल. काय रे? नाही मला माहित नाहीये. तसं आजकाल तो मला कुठे काय सांगतो. हा सॉरी, पण असं नसेल ना की त्याला हे लग्न करायचं नाहीये म्हणून तो निघून गेला. तोंड बंद ठेवा. तो त्याच्या मर्जीने या लग्नाला तयार होता आणि आनंदाने सगळं करत होता, कळलं ना? भाऊ मी बाहेर बघून येतो. अहो मुहूर्त जवळ आलाय, नेहा आलीये. असं कसं गेलं आशू? कुठे गेलाय? आणि आतापर्यंत तर सगळं चांगलं चाललं होतं. तो सगळ्या गोष्टीत सहभाग घेत होता. मग आता अचानक? मला पण हाच प्रश्न पडलाय आई. आणि आई अगं, नेहा आणि मावशी येतात, त्यांना काय सांगायचंय आता? काय झालं? तुम्ही सगळे असे का उभे आहात? काही प्रॉब्लेम झालाय का? अगं सीता, बोल काहीतरी. असे असे सगळे शांत कशाला आहात? काय झालंय? सुजाता, आशू घरात नाहीये. घरात नाहीये म्हणजे बाहेर गेलाय का कुठे? नाही म्हणजे ऍक्च्युली माहित नाहीये कुठे. माहित नाही? माहित नाही म्हणजे? नाही, त्याचा फोनही बंद येतोय. काय चाललंय हे सगळं? अगं लग्न म्हणजे पोरघाई वाटतो का आशूला? असं कसं निघून जाऊ शकतो तो? शोधा त्याला. आई, आई, मी त्याच्या सगळ्या फ्रेंड्सला कॉल केला पण कोणालाच काही आयडिया नाही. सुहास, काय झालं? बाहेर त्याची गाडी तर आहे. मी त्याच्या रूम मध्ये गेले तेव्हा त्याचे कपडे नव्हते, म्हणजे त्याने चेंज पण केलंय. ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे? हे बघ सुजाता, माझा मुलगा असं नाही. अगं तुझा मुलगा पळून गेलाय सीता. एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का? का पळून जाईल तो? तू पाहिलंस ना त्याला? हा, तो स्वतःहून लग्नाला तयार झाला होता, सगळ्या गोष्टीत सहभाग घेत होता. अगं आत्ता सकाळी गणेश पूजनाच्या पूजेत सुद्धा बसला होता. त्याचं पूर्वी एक लग्न झालं होतं आणि ती. हो, पण तरी सुद्धा आता त्या मुलीशी त्याचा काहीही संबंध नाही उरलाय. शिवाला तो पूर्णपणे विसरलाय. नाही, मला वाटतंय हे कोणीतरी मुद्दामून केलंय. कोणी का करेल सीता? का ज्याला आशूचं लग्न मान्य नसेल? आशूचा फोन बंद येतो आणि शिवाचा सुद्धा. कीर्ती, उगाचच कुठलाही संबंध कुठेही जोडू नकोस. मग भाऊ, याचा काय अर्थ आहे? आणि एवढा योगायोग कसा? दोघांचा फोन एकाच वेळेला बंद झालाय. मला असं वाटतं त्या शिवानेच किडनॅप केला आशूला. कीर्ती, तुझं तोंड बंद ठेव जरा. काय चुकीचं बोलतेय ती? जी मुलगी आशूवर हल्ला घडवून आणू शकते ती हेही करूच शकते. पण ह्या सगळ्यात माझ्या मुलीचा कोणी विचारच करत नाहीये. तिच्या आयुष्याचं असं होतंय. काय चाललंय हे सगळं? आई तू बस. अरे पाणी आणा कोणीतरी. वेटर, सावर स्वतःला. हे बघ, होणार आहे. आशू आणि नेहाचं लग्न नक्की होणार आहे. हे घे सुहास, तू पोलिसांना फोन कर. आणि काय सांगणार पोलिसांना? आणि त्यांना काय काय पुरावा आहे आपल्याकडे सांगायला? कशाला हवाय कुठला पुरावा? हा माझ्या मुलाचा प्रश्न आहे. सुहास, तू फोन कर. हो.